ब्रेक नंतर स्वप्न एका घराचे या तुमच्या लाडक्या शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। वीज वाचवणं ही आजच्या काळाची गरज आहे। आपण जर आपल्या घरामध्ये वीज वाचवू शकलो तरच आपण आपल्या राष्ट्राचं भलं करू शकतो। आजच्या या सेगमेंटमध्ये आपण भेटणार आहोत ओम एनर्जी सेवरचे अंकुर पुराणिक यांना आणि जाणून घेणार आहोत एनर्जी सेवर प्रोडक्ट विषयी। चला तर मग वीज हा आपल्या दैनंदिन जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे विजेची बचत करणं हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे। अर्थात या बचतीसाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं अवेलेबल आहेत। बरं ती कशी आहेत किंवा त्यांचा उपयोग कसा करावा, ती कोणत्या रेंजमध्ये आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत रेतीवाला विभागात। या उपकरणांबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत अंकुर पुराणिक। चला त्यांनाच भेटूया आणि विचारूया या उपकरणांबद्दल। नमस्कार अंकुर सर। नमस्कार। तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वप्न एका घराचे मध्ये। बरं, वीज बचत म्हणजे नेमकं काय आणि ती कशा प्रकारे करायची? वीज बचत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विजेचा अपव्यय टाळणं, म्हणजे जी वेस्टेज होते ती, आणि ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना तुमच्या कंपनीबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल। मी अंकुर पुराणिक, माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स मध्ये झालेलं आहे 2003 साली। आणि त्यानंतर काहीतरी वेगळं करायचं अशी माझी इच्छा होती। आणि ही इच्छा तेव्हापासून नाही तर माझ्या लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं ह्याच्यामध्ये मी एवढंच नव्हे तर माझ्या 8वीत असताना एक रेडिओ स्टेशन छोटंसं एस्टॅब्लिश केलं होतं, ज्याने सर्व लोक 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आमचं प्रोग्राम ऐकायचे, गाणी ऐकायचे। त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेलो तेव्हा एक गॅस बलूनला कॅमेरा बांधून मी वरती पाठवलेला आणि तो फोटोग्राफ्स काढून परत आलेला। तर अशा गोष्टी लहानपणापासूनच माझ्या मनात होत्या आणि काहीतरी वेगळं, तो 9 ते 5 जॉब नव्हता करायचा मला। त्यामुळे ही कंपनीची जी डेव्हलपमेंट झाली आहे ती तेव्हापासून त्याचे सगळे रूट्स पेरलेले आहे। आणि आज ही कंपनी एक ISO 9001-2000 सर्टिफाईड कंपनी आहे। आणि मुंबई ग्राहक पंचायत जी आहे त्यांच्यासारखे लोक, नंतर गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत जसे की इंडियन आर्मी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, असे मोठमोठे क्लायंट्स आमच्याकडे आहेत। अच्छा, बरं मला सांगा सोलार एनर्जी आणि एनर्जी सेवर मध्ये काय फरक आहे? एनर्जी सेव्हिंग म्हणजे जसं आपण बोललो की वीज बचत हा एक वेगळा टॉपिक आहे पूर्ण। पण सोलर, जेव्हा तुम्ही सोलरवर कुठलीही गोष्ट चालवता नक्की ती वीज बचत करू शकते। तर इन शॉर्ट तुम्ही हेही म्हणू शकता की सोलर प्रोडक्ट्स वापरल्याने वीज बचत होऊ शकते। जेव्हा तुम्ही, मी उदाहरण देतो, सोलर वॉटर हीटर वापरतात, जेव्हा घरी वॉटर हिटिंगसाठी, अंघोळीसाठी आपण गरम पाणी करतो, ते गरम पाण्यासाठी जेवढी वीज लागते तो कॉम्पोनंट खूप जास्त आहे। त्यामुळे तुमचा विजेचं बिल जर तुम्ही बघितलं 40 ते 60% पर्यंत जे वीज तुम्ही वापरता ती वॉटर हिटिंगसाठी वापरता। आणि हीच तुम्ही जर सौर ऊर्जेने जो वॉटर हीटर आहे तो वापरला किंवा घरी कुठले प्रोडक्ट्स, तुमचे उपकरणे आहेत ती तुम्ही जर सोलर एनर्जीवर वापरली तर तेवढी एनर्जी तुम्ही सनलाईट मधून घेताय, सूर्यप्रकाशातून घेताय। आणि सूर्यप्रकाश हा पूर्णपणे फ्री आणि क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी सोर्स आहे। त्यामुळे ही तुम्ही जी वीज नाही वापरणार ती नक्कीच सेव्ह होते आहे। ओके, तर त्यामुळे सोलर आणि वीज बचत, आणि वीज बचतीचे प्रोडक्ट्स पण आमच्याकडे भरपूर आहेत। अच्छा, म्हणजे सगळे प्रोडक्ट्स आम्हाला सगळ्यांनाच बघायला आवडतील, तर नक्की प्लीज सांगाल का त्याबद्दल? येस, आपण जे 0 वॅटचे बल्ब वापरतो ते टंगस्टन फिलामेंटचे असतात आणि त्याच्यामध्ये जास्ती वीज जाते। तर LED लॅम्प्स आपण वेगळे वेगळे प्रकारचे त्यांच्यासाठी बनवलेले आहेत, जे घरासाठी तुम्ही CFLच्या जागी पण वापरू शकता। हे LED लॅम्प्सचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांचं लाईफ जे आहे ते 5 ते 8 वर्ष आहे। आणि जेणेकरून आपले जे साधारण दिवे असतात ते तुम्हाला फार तर 1 वर्ष टिकतात किंवा 6 वर्षातूनही 2-3दा बदलावे लागतात। पण LED लॅम्प्सचा हाच फायदा आहे की त्यांचं लाईफ जे आहे ते लाईफ 5 ते 8 वर्ष आहे। त्यामुळे तुम्ही एकदा लावला की 5 ते 8 वर्ष तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही। आणि ते आम्ही बनवले जे आहे तेही अफोर्डेबल रेंज मध्ये बनवले, जे एका साधारण माणसाला अफोर्ड करू। साधारण काय रेंज आहे? यांची रेंज 80 रुपयापासून ते 250 रुपये 500 रुपयापर्यंत आहे। अच्छा अच्छा, वाव। आणि ह्यानंतर आपले सोलरचे जे प्रोडक्ट्स आहेत, काय असं ग्रामीण विभागात सगळ्यांनाच इन्व्हर्टर परवडेल असं नसतं, किंवा ठाणे विभागातलेही काही लोक आहेत ज्यांना इन्व्हर्टर परवडणार नाही। तर त्यासाठी आम्ही 800 रुपयापासून चालू होणारे हे टेबल लॅम्प्स काढले, जे विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरू शकतात। त्यांचा बॅकअप 16 ते 18 तास आहे। तर एकदा चार्ज झाले हे की 16 ते 18 तास कंटिन्युअसली विदाऊट एनी इंटरप्शन ते तुम्हाला लाईट देऊ शकतात। तर ह्या टेबल लॅम्प मध्ये पण आमचे 3-4 मॉडेल्स आहेत, डिपेंडिंग
आपण तुम्हाला कशा रिक्वायरमेंटसाठी पाहिजे आहे. बरोबर. त्यानंतर आम्ही कंदील हेही काढले आहेत ग्रामीण किंवा ठाणे विभागात वापरायला. तुम्हाला ठाणे, डोंबिवली, कल्याण जिकडे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम येतो तर हे कंदीलही तुम्ही वापरू शकता तिकडे. खूप लाईट वेट आहे, इझिली कॅरी करू शकता कुठे. त्यानंतर आणि हे सर्व प्रोडक्ट सोलर वरती चार्ज करू शकतो आपण. म्हणजे ग्रामीण विभाग जिथे वीज 2-2, 3-3 दिवस येत नाही अशा ठिकाणी जिथे वीजच येत नाही तुम्ही चार्ज कसे कराल. तर त्यासाठी ते हे सोलर पॅनल्स वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत जे वापरून तुम्ही हे प्रोडक्ट चार्ज करू शकता. त्यानंतर हा एक फॅन आहे जो नवीन प्रोडक्ट आम्ही आता काढलेला आहे. हा फॅन तुम्हाला 7 ते 8 तास बॅकअप देऊ शकतो. हा सुद्धा सौर ऊर्जेवरती चार्ज होऊ शकतो ॲज वेल एज इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके सर, म्हणजे तुम्ही मेहनत घेऊन अक्षरशः इतकी चांगली प्रोडक्ट इन्व्हेंट केले त्याबद्दल मी आमच्या सगळ्या ETVच्या परिवारातर्फे आणि टीमतर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. वीज आणि एनर्जी अशा प्रकारे सेव्ह होऊ शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे हे प्रोडक्ट मी माझ्या घरी नक्की वापरणार आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की वापरा. आपल्याला अशी अजून बरीच माहिती मिळवायची पण वेळ झाली एका छोट्याशामुळे कुठे जाऊ नका आणि पाहत राहा तुमचा लाडका शो स्वप्न एका घराचे.